गुन्हे, रेपसारखे गुन्हे असतात ज्याला 7 किंवा 10 वर्षाची शिक्षा, ट्रायल चालू होईपर्यंत तो माणूस 7 वर्ष तुरुंगात असतो आणि 7 किंवा 8 वर्षाने शिक्षा पूर्ण होईपर्यंत कळतं की हा ॲक्विट किंवा निर्दोष होता. म्हणजे इतके वर्ष ट्रायलला लागू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टसुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करतं, हे मला तुम्हाला सांगायचं आहे. मित्रांनो, ह्या नवीन टेक्नॉलॉजीमुळे गुन्ह्यांचं स्वरूप कसं बदलत चाललं आहे. जुन्या काळामध्ये जे दरोडेखोर असायचे, जे बँकेवरती दरोडा टाकायचे, तर असं विचार करा, एखाद्या बँकेमध्ये 4 किंवा 5 दरोडेखोर घुसले, हातामध्ये बंदूक आहे आणि मोठ्या मोठ्या सूटकेस आहेत. एका सूटकेसमध्ये किती पैसे बसू शकतात? 1 किंवा 2 कोटी प्रत्येक सूटकेसमध्ये बसतील. 4 लोकांच्याकडं 5-6 कोटी रुपये ते घेऊ जाऊ शकतात फिजिकली. पुण्यामध्ये कॉस्मॉस बँकेवरती 98 कोटीचा दरोडा पडला 4 वर्षापूर्वी. चोर बसले होते हाँगकाँगमध्ये, दरोडा पडला पुण्यामध्ये. आणि मी तुमच्याशी जितका वेळ बोलतोय ना, इतक्या वेळामध्ये 98-100 कोटी त्या बँकेतनं गहाळ झाले होते. असं हे गुन्ह्यांचं स्वरूप मित्रांनो बदलत चाललेलं आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल, अमेरिकेमध्ये खून झाला होता. एका महिलेचा फ्लोरिडामध्ये खून झाला होता. तिला एक विशिष्ट श्रीमंत महिला होती, तिला विशिष्ट प्रकारचं पॉयझन, विष देऊन मारण्यात आलं होतं. हा गुन्ह्याचा शोध FBI लावला कसा माहिती का? FBI गुगलला प्रश्न विचारला की हे दुर्मिळ असणारं जे द्रव्य किंवा विष पॉयझन आहे, ह्याच्याबद्दल गुगलवरती गेल्या महिन्याभरात कुणी विचारणा केली होती. आणि गुगलने मग ते झटकन सांगितलं की ह्या 50 लोकांनी गेल्या महिन्याभरामध्ये ह्या विषयाबद्दल की हे विष कुठं मिळतं ह्याच्याबद्दल गुगलवरती सर्च केला होता. मग कोण 50 लोक? मग झटकन त्यांचे IP ॲड्रेस काढले. मग कुठल्या भागातले हे 50 लोक होते? एखादा न्यूयॉर्कचा, एखादा वॉशिंग्टनचा, मग कॅलिफोर्नियाचे किती होते, जिथं ती महिला राहायची तिथले 4 लोक होते. कोण 4 लोक होते? मग त्याच्यातला एक तिचा सख्खा भाचा, जो तिला रोज भेटणारा होता. म्हणजे मी तुमच्याशी जितका वेळात हे सांगतोय तितक्या वेळामध्ये पोलिसांनी आरोपीला पकडलं होतं. इतकं मित्रांनो, ह्या आपल्या आजच्या युगामध्ये आपण पारदर्शक जगामध्ये जगत आहोत. व्हॉइस मॉड्युलेशन. कित्येक वेळा तुमचे मुलं समजा परगावी राहतात आणि तुम्हाला समजा कोणीतरी सांगितलं की तुमच्या मुलाचा अमक्या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेला आहे आणि तुम्ही ह्या माझ्या मोबाईलवरती पैसे पाठवा. तुम्ही सांगणार नाही, मी काय असं पाठवणार नाही, माझ्या मुलाशी बोलणं करून द्या. तर तंतोतंत तुमच्या मुलाचा आवाज या मोबाईलच्या ॲप्लिकेशनच्या द्वारे निघतो आणि तुम्ही त्याला सांगितलं की माझ्या मुलाला फोन दे, तर खरंच हो पप्पा मी पडलो, माझा हात मोडला आहे, ॲक्सिडेंट झाला आहे, हे काका सांगतायत ते खरं आहे, हॉस्पिटल समोर आहे, मला लवकरात लवकर मदत हवी आहे आणि तुम्ही ह्या काकांच्या अकाउंटला 11, 12, 15 हजार रुपये टाका. अशा प्रकारच्या गुन्ह्यांच्या मध्ये मित्रांनो वाढ व्हायला लागलेली आहे. आमच्याकडे जिथं दिल्लीला मी राहतो, मयूर विहार नावाचा एरिया, तिथं एका दक्षिण भारतातल्या साऊथ इंडियन एक मंदिर आहे, तिथं चोरी झाली होती. त्या देवाच्या मंदिरातल्या देवाच्या अंगावरती भरपूर दागिने होते. ते दागिने रात्री 3 वाजता 4 चोर घुसले आणि ते दागिने त्यांनी चोरले. हे सगळं दृश्य CCTV वरती दिसलं. त्या चोरांना 1 तासात पोलिसांनी पकडलं. कसं माहिती का? त्या चोरांपैकी एक चोर गाडीत बसलेला होता, 2 चोर मंदिराच्या आत घुसलेले होते आणि एक चोर दारावरती पहारा देत होता. हा दारावरती पहारा देत असणाऱ्या चोराला कुणाचा तरी फोन आला म्हणून त्यांनी फोन उचलला, किंवा बहुतेक तो आतल्या माणसाला सांगत असेल की पटकन चोरी करा, पोलीस येऊ शकतात, असं काहीतरी संभाषण चालू असेल. पोलिसांनी CCTV मध्ये ते पाहिलं की अरे हा फोनवरती बोलतोय. बस पोलिसांनी लगेच तिथला जो मोबाईल टावर होता त्या मोबाईल टावरला विचारणा केली की रात्री 3 वाजता इथं कुणाच्या मोबाईल टावरसाठी किंवा मोबाईलच्या द्वारे टावरला कम्युनिकेशन होत होतं. नुसता फोन असणं वेगळं आणि फोनचा कॉल असणं वेगळं. तर कुणाचे कॉल्स या टावरच्या द्वारे संचालित झाले होते हे आम्हाला सांगा. मग तेव्हा 3-4 लोकांचे कॉल्स त्यांना दिसले. मग कोण 3-4 लोक? मग हे 3 लोक तर रोजच इथं राहणारे आहेत. मग हा एक जो आहे हा रोजचं लोकेशन त्याचं ह्या भागातलं नाही आणि त्याला कॉल आला होता. मग तो कोण माणूस होता? त्याचं लोकेशन जितकं मी तुमच्याशी आत्ता ज्या वेळात बोलतोय तितक्या वेळामध्ये त्याचं लोकेशन पोलिसांनी ट्रेस करून त्याला पकडलं होतं.
असं मित्रांनो आजच्या जगामध्ये आपण पूर्णपणे पारदर्शक युगामध्ये राहत आहोत. आणि म्हणून आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या जमान्यामध्ये 5 गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. एक म्हणजे तुमच्याकडे कंटिन्युअस अडॅप्टेबिलिटी हवी. तुम्ही कंटिन्युअसली अडॅप्ट करायला हवं, कंटिन्युअस लर्निंग हवं, इंटरडिसिप्लिनरी नॉलेज हवं. मी वकील आहे तर मला सायबर लॉ पण आलं पाहिजे, तुमच्या इंजिनिअरिंगमधलं मला कॉम्प्युटर्स पण आलं पाहिजे, मला मेडिकल सायन्स पण आलं पाहिजे. असंच एखाद्या इंजिनिअरला थोडंफार कायद्याची पण माहिती पाहिजे. इंटरडिसिप्लिनरी ज्ञानाला इथून पुढे अत्यंत महत्त्व आहे. हाऊ टू पोज क्वेश्चन. चौथा प्रश्न, नकल करने के लिए भी अकल चाहिए. आर्टिफिशियल इंटेलिजन्सकडनं उत्तर मिळवण्यासाठी योग्य प्रश्न किमान विचारण्याची अक्कल तुमच्याकडं हवी. आणि 5वा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इमोशनल कोशंट. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या शब्दामध्येच शब्द आहे आर्टिफिशियल. एखादा खरा गुलाबाचं फूल आणि एखादा आर्टिफिशियल कृत्रिम गुलाबाचं फूल हा फरक हा कायमच राहणार. आणि तिथं माणसाला काम करण्याची गरज आहे. कारण पृथ्वीवरती असणारा माणूस हा फक्त आणि फक्त व्हेजिटेटिव्ह कंडिशनमधला माणूस नाही, तर सर्व भावनानिशी जगणारा माणूस आहे. एखाद्या दवाखान्यामध्ये व्हेंटिलेटरवरती कोमामध्ये गेलेला माणूस म्हणायला जिवंत आहे, पण माणसाला अपेक्षित असणारं जीणं ते नाही. म्हणून भावना सांभाळण्याच्याकडे या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आपला कल असणं गरजेचं आहे. इमोशनल कोशंटवरती काम करणं गरजेचं आहे. तुम्ही बघा ना, तुम्हाला कोणते शिक्षक जास्त लक्षात राहतात? तर एखादा हुशार शिक्षक, गोल्ड मेडलिस्ट, PhD झालेला कोणत्याही शिक्षकापेक्षा ह्या गुगलकडं आज जास्त माहिती आहे. पण आपल्याला शिक्षक कोणते लक्षात राहतात? की जेव्हा आपण खचलेलो असतो, निराश असतो, उमेद भरणारे, प्रोत्साहन देणारे, गेलेला आत्मविश्वास भरून काढणारे हे शिक्षक आपल्याला अभिप्रेत असतात, लक्षात राहतात. ज्ञानेश्वरीमधली फार चांगली ओळ आहे, येर जिया पराविया रंभेहूनही बराविया तेने काय कराविया बालका येणे. ज्ञानेश्वर महाराज सांगतात की एखादा छोटा बालक, मुलगा आहे, त्याची आई दिसायला फार चांगली नाही. स्वर्गातली एखादी सुंदर मेनका, उर्वशी, रंभा, अप्सरा जरी आली, येर जिया पराविया रंभेहूनही बराविया तेने काय कराविया बालका येणे. त्या बालकाला त्याची आई दिसायला कितीही कुरूप असेल तरी ती जास्त प्रिय आहे, सर्वात प्रिय आहे. कारण आईच्या हाताचा ओलावा त्या परस्त्रीच्या किंवा त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या यंत्रमानवाला नाही. जुन्या काळातली आई चुलीवरती खाणं बनवत असेल, जेवण बनवत असेल, नवीन आई गॅसवरती बनवत असेल, इथून पुढची आई मायक्रोवेव्हमध्ये जेवण बनवत असेल, पण ते जेवण जोपर्यंत आई आपल्या हाताने मुलाला भरवत आहे तोपर्यंत आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुमच्यावरती हुकूमत करू शकत नाही. एम्पथी आणि सिंपथी, एम्पथी आणि सिंपथी हे 2 शब्द आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. सिंपथी म्हणजे तुम्हाला दुखलं, फार वाईट झालं बरं का, तुम्हाला दुखतंय का, मलाही वाईट वाटतंय. आणि तुम्हाला दुखणं म्हणजे माझ्या पोटामध्ये कळ येणं. एखादा मुलगा असतो, बाहेर खेळतो, त्याला ठेच लागते, रक्तबंबाळ होतो आणि रडत रडत आतमध्ये येतो. मग एखादा यंत्रमानव, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, अरे तुम्ही बाहेर खेळत होते, काळजी घ्यायला हवी होती, लागली ना ठेच, येते ना रक्त, डेटॉल लाव, फलाना लाव. हे झालं कृत्रिम बोलणं आर्टिफिशियल इंटेलिजन्सचं. आणि हीच एखादी आई असेल, ती काही बोलणार पण नाही, पटकन आत पळत जाईल, डेटॉल आणेल, कापूस आणेल, त्याला वर बसवेल, त्याच्या पायाशी बसेल, मायाचा हात फिरवेल, फुंकारा घालेल. हे जे इमोशनल कोशंट आहे, ह्याच्यावरती शिक्षकांनी, मानवाने इथून पुढं काम करण्याची गरज आहे. संत कबीरांचा फार छान दोहा आहे, पिवत रामरस छाये खुमारी. संत कबीर हे अत्यंत परखड संत होते. त्यांचा दोहा असा आहे, पिवत रामरस छाये खुमारी. ह्याचा अर्थ असा होतो की रामाचं नाव घेतलं, मोठा गंध लावला, रोज मंदिरात गेले, पूजापाठ केलं. कबीर म्हणतात यांनी राम प्रसन्न होणार नाहीत. तर रामाचा अर्क, संस्कार, ते तत्वज्ञान जर तुम्ही प्राशन केलं आणि मग रामाच्याकडे तुम्ही मंदिरात गेला जरी नाहीत तरी राम तुमच्यावरती प्रसन्न होईल. आणि ते उदाहरण असं देतात संत कबीर की एखादा मुलगा उन्हात खेळतोय, तहान लागली आणि तो पळत पळत आत आला, आई पाणी, तो आईला पाणी मागतोय.
आई म्हणली पाणी. केमिस्ट्री शिकवणारी, रसायनशास्त्र शिकवणारी आई म्हणली अरे पाणी. हायड्रोजनचे 2 ॲटम, ऑक्सिजनचा 1 ॲटम म्हणजे H2O म्हणजे पाणी. तो म्हणला अगं नाही आई पाणी. मग फिजिक्स शिकवणारी आई सांगेल वॉटर इज युनिव्हर्सल सॉल्व्हंट, ज्याच्यामध्ये सर्ग विरघळलं जाऊ शकतं ते म्हणजे पाणी. कवयित्री आई असेल ती म्हणाल अरे जला हा जीवन. तो म्हणतो अगं आई तसं नाही पाणी. मग आई आत जाते, पळत जाते, पाण्याचा ग्लास आणते, तो पितो. पिल्यावरती जे थंडावा वाटतो ते म्हणजे पाणी. आधी आई पाण्याची व्याख्या करत होती, कृत्रिमरित्या पाणी काय आहे हे समजून देत होती. ॲक्च्युअल जेव्हा तुम्ही पाणी पिता आणि तुमच्या आत्म्याला थंडपणा वाटतो ते म्हणजे पाणी. ते माणसाकडून दिलं जाऊ शकतं किंवा समजलं जाऊ शकतं. 1000 वर्ष जरी लोटले आणि एखादा यंत्रमानव इथं चालत आला तो पाण्याची व्याख्या देईल. पाणी पिल्यावर कसं वाटतं हे आईला कळतं आणि त्या मुलाला कळतं. मित्रांनो, इच्छाशक्ती, आंधळे साहेबांनी मग अशी फार छान सांगितलं, इच्छाशक्ती कितीही काळ लोटला तरी सुद्धा आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला इच्छाशक्ती देऊ शकत नाही. मोबाईलवरती आम्ही दिल्लीत मुंबईत राहतो तेव्हा आपण डेस्टिनेशन कुठं जायचं असेल गाडीने तर आपण ते गुगल मॅपला डेस्टिनेशन टाकतो. आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून मोबाईल सांगतं की पर्यायी 3-4 रस्ते आहेत. कमी ट्रॅफिकचा रस्ता मोबाईल आपल्याला आयतं सुचवून देतो. म्हणजे तुम्ही तुमचं डोकं लावायचं नाही, त्या गुगलचं ऐकायचं आणि चालायचं. हे आजचं आर्टिफिशियल इंटेलिजन्स गुगल मॅप्स वापरतं. पण डेस्टिनेशन टाकताना रविवारचा किंवा शुक्रवारचा वेळ आहे, मग इथं एखाद्या चांगल्या कार्यक्रमाला यायचं का बाहेर कुठंतरी वायफळ वेळ घालवायचा हे तुम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्स सांगणार नाही. ती इच्छाशक्ती, तो विवेक हा तुमच्याकडे असावा लागतो. एखाद्या डेस्टिनेशनमध्ये दारूच्या दुकानाचा ॲड्रेस टाकायचा का लायब्ररीचा ॲड्रेस टाकायचा हे तुम्ही तुमचं मित्रांनो ठरवायला हवं. स्वामी विवेकानंद सांगतात की एखादी रेलगाडी ह्याच्यापेक्षा त्याच्या बाजूनी चालणारी मुंगी ही जास्त शक्तिशाली आहे, कारण मुंगीला स्वतःची विचार करण्याची क्षमता आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स तुम्हाला सगळं देऊ शकतं, मात्र इच्छाशक्ती देऊ शकत नाही. नील आर्मस्ट्रॉंग, पृथ्वीवरनं चंद्रापर्यंत गेलेला पहिला माणूस ज्यांनी चंद्रावरती पाय ठेवला, नील आर्मस्ट्रॉंग. 1969 अपोलो 11 मिशन. आज आपण काय करतो, एखादी बिल्डिंग चढायची आहे, 4 मजल्याची बिल्डिंग आहे, लिफ्टचा वापर करतो. चूक नाही आहे, पण आपण आपली क्षमता कमी करतो. कधी लिफ्ट बंद पडली तर मग वरच्या मजल्यावर जायचंच नाही, पार्किंगमध्ये झोपायचं का? तर मित्रांनो, नील आर्मस्ट्रॉंग जेव्हा चंद्रावरती गेला होता 1969 साली, तेव्हा ते पूर्ण अपोलो 11 मिशन, मी जरी वकील असलो तरी मी 11वी 12वी सायन्सचा विद्यार्थी आहे. मला खरं तर सायन्सचे विषय इतके आवडायचे आणि आवडतात की आजही दिल्लीच्या ऑफिसमध्ये माझ्याकडे सायन्सचे मॅगझिन्स येतात. वडिलांच्या सांगण्याखातर मी वकील झालो, नाही तर मला शास्त्रज्ञ व्हायचं होतं. इतकं मला सायन्स आवडतं. अपोलो 11 मिशन कसं काम करतं हे मी स्वतः सगळं वाचलं होतं. शेवटच्या क्षणी जेव्हा चंद्रावरनं ते यान चंद्राच्या पृष्ठभागावरती उतरणार असतं, पूर्णपणे ऑटो पायलट मोडवरती ते लुनार मॉड्यूल चंद्रावरती नील आर्मस्ट्रॉंगला घेऊन उतरणार होतं. चंद्रावरती उतरत असताना, म्हणजे का माणसाकडे स्वतःची क्षमता हवी, ऑटो पायलट फॅसिलिटी असताना सुद्धा, त्याचं तुम्हाला मी उत्तम उदाहरण देतो. 15-20 सेकंदाचं फक्त इंधन त्याच्यामध्ये उरलेलं होतं त्या लुनार मॉड्यूलमध्ये, आणि खाली उतरत असताना ते गडबड करायला लागलं मॉड्यूल, कारण खाली त्याला स्पष्ट अशी सपाट भूमी दिसत नव्हती, खडकं होते. आणि मग फक्त 15 सेकंदाचं इंधन उरलंय. मग नील आर्मस्ट्रॉंगने ते ऑटो पायलट बंद करून टाकलं, बिल्डिंगची लिफ्ट बंद करून टाकली, यानाचा ताबा स्वतः घेतला आणि स्वतः ते सक्सेसफुली ते चंद्रावरती लँड झालं. म्हणजे तंत्रज्ञानाचा, गाडीचा, मोटरसायकलचा वापर करा, पण आज मोटरसायकलच नाही, मग आता कशाला एवढं 100-200-500 मीटर आपण चालत जायचं? अर्धा किलोमीटर तरी किंवा 1 किलोमीटर तरी आपली चालण्याची, पळण्याची क्षमता ही आपल्याकडनं ह्या तंत्रज्ञानाच्या जगामध्ये मित्रांनो अपेक्षित आहे. आणि आजचा अजून किती 10 मिनटं आहेत, 10-15 मिनटं. आजच्या युगामध्ये जो आपला मुख्य विषय की स्पिरिच्युअल नॉलेजची का ह्या तंत्रज्ञानाच्या किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये गरज आहे, तर मित्रांनो, कल्चर म्हणजे आपले
संस्कार किंवा संस्कृती ह्याची का गरज आहे? तर मित्रांनो असं आहे, जेव्हा वर्ल्ड वॉर 2 चाललं होतं, विश्वयुद्ध 2, दुसरं महायुद्ध, तेव्हा मुख्य खुर्चीवरती इंग्लंड होतं आणि मागच्या खुर्चीवरती अमेरिका होतं. इंग्लंड जगाचं नेतृत्व करत होतं. जसं त्या पर्ल हार्बरवरती अटॅक झाला आणि अमेरिकेने हिरोशिमा नागासाकीवरती ॲटम बॉम्ब टाकला, तेव्हा जगामध्ये हा संदेश गेला की ज्याच्याकडं पैसे आहेत, ज्याच्याकडं टेक्नॉलॉजी आहे, तो जगाची महासत्ता. पुढच्या खुर्चीवरचं इंग्लंड मागच्या खुर्चीवरती गेलं आणि अमेरिका जगाची सत्ता झालं, पैसे आणि तंत्रज्ञानाच्या जोरावरती. पण, आणि हा पण फार महत्त्वाचा आहे, पैसे होते, तंत्रज्ञान होतं, संस्कार आणि विचाराची बैठक नव्हती. ह्या अमेरिकेमध्ये आजची लोकसंख्या 33 कोटी आहे आणि तिथं बंदुका 40 कोटी आहेत. परत सांगतो, 33 कोटी लोक अमेरिकेत राहतात आणि बंदुकांची संख्या ही 40 कोटी आहे. प्रत्येक नागरिकाकडे 1 किंवा 2 बंदुका तिथं आहेत. आणि एखादा विचारांची बैठक किंवा संस्कार नसलेला एखादा 18, 19, 20 वर्षाचा तरुण बंदूक काढतो, कोणत्याही शाळेत घुसतो. हा अमेरिकेमध्ये फार मोठा प्रश्न आहे की फ्रस्ट्रेट झालेले तरुण मशीन गन काढतात, एखाद्या लहान मुलांच्या शाळेमध्ये घुसतात आणि 5-25 लहान मुलांची हत्या करतात, तिथल्या शिक्षकाला मारतात. आणि आपल्याकडे जेव्हा इथं कुंभमेळा झाला होता प्रयागराजला, अलाहाबादला, तेव्हा अमेरिकेच्या लोकसंख्ये एवढे लोक तर तिथं आंघोळ करून गेले होते, 35-40 कोटी. तिथनं आलेल्या लोकांना आश्चर्य वाटायचं की अरे इथं 40 कोटी लोक येऊन गेले, आमच्याकडे पैसे आहेत, आम्ही इतके सुटाबुटातले लोक इथं आलो, इतकी धनसंपदा आहे, आणि ह्या साधू बाबाकडे तर अंगावर कपडे नाहीत, फक्त लंगोटीवरती हा खुश आहे. तर का खुश आहे? तो वो सुख खोजे हैं भौतिकता में, मदिरा में, मांस की बोटी में, और ये भस्म रमाए अपने तन पर, खुश है सिर्फ लंगोटी में. ह्याचा अर्थ आपल्याकडे विचारांची श्रीमंती आहे. आपल्याकडे जे हे ॲपलचे आयफोन असतात ना, हे अमेरिका सोडून अजून 2 ठिकाणी प्रामुख्याने ह्याची निर्मिती होते स्पेअर पार्ट्सची. एक म्हणजे चायना आणि एक म्हणजे भारत. अमेरिका जेव्हा ह्याचे स्पेअर पार्ट्स इम्पोर्ट करतं ना स्वतःकडे, म्हणजे बाहेर बनलेल्या देशातले आयात करतं, अमेरिका चायनावरती विश्वास ठेवत नाही. त्यांना वाटतं की चायनीज लोकांची जनरल मानसिकता पाहता होऊ शकतं की ह्या ॲपल आयफोनमध्ये त्यांनी अशी काहीतरी एखादी चिप टाकली असेल की आमच्याकडचा सगळा डेटा, प्रायव्हसी ही त्यांच्याकडे लीक होत असेल. पण आयात करताना ते भारतामध्ये प्रोड्यूस झालेले आयफोनचे स्पेअर पार्ट्स करतात, कारण त्यांना माहिती आहे इथल्या लोकांना विचारांची आणि संस्कारांची बैठक आहेत. हा विश्वास जगाचा आपल्यावरती आहे, हा आपल्या संस्कारांच्यामुळे आहे. तर मित्रांनो, आपले इंजिनियर्स जगामध्ये प्रत्येक उच्च पदावरती आहेत. म्हणजे एखादं उंच आकाश असावं आणि आपण पतंग उडवावी. आपले इंजिनियर्स, तंत्रज्ञान असणारे त्यातले ज्ञानवंत हे जगाच्या आसमानामध्ये उंच उंच भरारी घेतात. पण, आणि हा पण फार महत्त्वाचा आहे, पतंग तोपर्यंतच आकाशामध्ये उडवू शकते जोपर्यंत तिची दोर शाबित आहे. दोर कापली तर गटांगळ्या खात पतंग खाली येते. ही पतंग म्हणजे आपण जगाच्या आसमानामध्ये, आणि ही दोर म्हणजे भारताचे संस्कार. हे संस्कार जोपर्यंत शाबित आहेत तोपर्यंत आपल्याला जगामध्ये किंमत आहे. भारतामधल्या संस्कारांमध्ये सगळ्याच गोष्टी चांगल्या होत्या का? तर नाही. सती परंपरा होती, जातीवाद होता, अस्पृश्यता म्हणजे अनटचेबिलिटी होती. पण हे सगळं असताना सुद्धा मूलभूत चिंतन जे भारतामध्ये झालेलं आहे ते जगाच्या पाठीवरती कुठंही झालेलं नाही. किमान चांगल्या गोष्टी तरी आपण ग्रहण कराव्यात, हे आपल्याकडनं मित्रांनो नवीन पिढीकडनं अपेक्षित आहे. एक ज्ञानेश्वरीमधला प्रसंग असा आहे की ज्ञानेश्वर महाराज सांगतात की शंकर भगवान आणि पार्वती माता आकाशमार्गाने चाललेले असतात. पार्वती माता पतीला म्हणते की अहो, हा जमिनीवरनं चालणारा तुमचा भक्त रोज तुमची पूजा करतो, तुमच्यावरती दूध आणि पाणी याचा अभिषेक करतो, किती गरीब अवस्थेमध्ये आहे हा, तुम्ही श्रीमंत का नाही करत याला? तर शंकर भगवान म्हणतात, मी श्रीमंत करण्याजोगती परिस्थिती आणू शकतो, श्रीमंत व्हायचं का नाही हे त्यांनी त्याचं ठरवायचं आहे. कसं?
मग ते पार्वती मातेला एक प्रात्यक्षिक एक्झाम्पल देतात. ते म्हणतात की हा बघ आता मित्राबरोबर रस्त्याने चाललाय, ते रस्त्याच्या बाजूला सोन्याचे नाणे टाकतात, सोन्याचे नाणे टाकतात. आणि त्याच वेळी हा आपल्या मित्राशी पैज लावतो की अरे हा तर माझ्या घरी जाण्याचा रोजचा रस्ता आहे, मी आज डोळे बंद करून चालणार आहे, तू पण डोळे बंद कर आणि बघ आपण तिथं व्यवस्थित पोचतो का नाही. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज सांगतात की कैसे प्राप्तीची ये वेळे निदैव अंधळेपणाचे डोहाळे की आसते आपुले डोळे आपण झाकी. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये उज्ज्वल गोष्टी आहेत, फक्त घेण्याचे डोळे आपल्याकडनं अपेक्षित आहेत. अजून माझ्याकडे वेळ असावा बरोबर. तुम्हाला एक क्वांटम एन्टँगलमेंटची थिअरी सांगतो. क्वांटम एन्टँगलमेंट तुम्हाला मी फार इंटरेस्टिंग गोष्टी सांगणार आहे. शिवाजी महाराजांचं काल जयंती होती, प्रेरणा कशी असते ते मी तुम्हाला सांगणार आहे. क्वांटम एन्टँगलमेंट म्हणजे असं आहे, सूर्याचा प्रकाश पृथ्वीवरती यायला 8 मिनिटं 20 सेकंद लागतात. जिथं सूर्य आत्ता दिसतोय तिथं तो नाही, 8 मिनिटं 20 सेकंदापूर्वी होता. जगामध्ये सगळ्यात वेगवान कोणती वस्तू असेल तर सूर्याचा किंवा प्रकाश 3 × 10⁸ मीटर्स पर सेकंद किंवा 3 लाख किलोमीटर पर सेकंद, ह्याच्यापेक्षा वेगवान जगात काहीच नाही. आपल्या सोलर सिस्टीममधनं जर का सूर्य गायब झाला, म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फोर्स गायब झाला सूर्याचा, ज्याच्यामुळे पृथ्वी चक्कर तर पृथ्वीला कळायला 8 मिनिटं 20 सेकंद लागतील. कारण ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि लाईट हे एका स्पीड, तुम्ही इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहात म्हणून तुम्हाला तुमच्या भाषेत सांगतो, तर हे 8 मिनिटं 20 सेकंद लागतात. पण क्वांटम एन्टँगलमेंट थिअरी 2020 साली, ज्याच्यामध्ये 3 शास्त्रज्ञ झेलिंगर, ॲलन आस्पेक्ट, जॉन क्लॉजर यांना नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. एखादी वस्तू, हा टेबल घ्या, ह्याला तुम्ही कमी करत 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 शेवटचा सगळ्यात छोटा पार्टिकलपर्यंत तुम्ही आलात. मी हे मनाचं सांगत नाही आहे, हे तुमच्या सायन्सच्या पुस्तकातली गोष्ट सांगतोय. त्या पार्टिकलचे 2 तुकडे केले, एक तुकडा इथं ठेवला आणि एक तुम्ही लांब घेऊन गेले. लांब म्हणजे पुणे दिल्ली, म्हणजे नाशिकपासून पुणे दिल्ली इतक्या लांब नाही, सूर्यापर्यंत घेऊन गेले किंवा ह्या सोलर सिस्टीमच्या बाहेर घेऊन गेले की जिथं प्रकाशाला पोचायला सुद्धा तासभर वेळ लागतो. आणि ह्या अर्ध्या पार्टिकलच्या वरती जर तुम्ही इथं काही ॲक्शन केली तर क्वांटम एन्टँगलमेंट थिअरी असं सांगते की ह्या ॲक्शनची रिॲक्शन इन्स्टंटली रिअल टाईममध्ये लाईटच्या स्पीडच्या पेक्षा जास्त वेगाने त्या दुसऱ्या पार्टिकलवरती आढळते. ह्याच्यामुळे नोबेल पारितोषिक 2022 सालचं मिळालेलं आहे. मग हीच तर आपली संस्कृती सांगते की जेव्हा आपल्याकडे आपण प्रार्थना करतो, विश्वाचा एक अंश आपल्यामध्ये आहे आणि भगवंताचा अंश तो विश्वामध्ये आहे. मग आपण जेव्हा इथं एखादी सकारात्मक विधी करतो, लाईटचा प्रकाश पोचायला कितीही वेळ लागेलो, पण त्याचे आपण अंश आहोत. इथली ॲक्शन, त्याची रिॲक्शन त्या विश्वात्मक शक्तीपर्यंत तुरंत रिअल टाईममध्ये पोहोचते, हे आपले साधू संत सांगतात. मित्रांनो, असं आहे की क्वांटम एन्टँगलमेंटच्या मधनं आता आपल्याकडे क्वांटम एन्टँगलमेंट म्हणजे आपण काय म्हणतो की माणसामध्ये आत्मा आहे आणि भगवान कृष्ण म्हणतात की नैनम छिद्रंती शस्त्रांनी नैनम दहाती पावकः न चैनम क्लेद्यंत्यापो न शोषती मरुतः. म्हणजे असं परम तत्व आहे की जे कापता येत नाही शस्त्राने, पाणी भिजवू शकत नाही, अग्नी जाळू शकत नाही, वारं सुकू आपण प्रश्न विचारतो भगवद्गीतेमध्ये, कृष्ण असं कसं काय म्हणू शकतो की आत्मा असतं? कोणी पाहिली का आत्मा? माणूस मरताना अशा आत्मा निघून जाते का? आपण त्याच्यावरती प्रश्न विचारतो. मग हेच एखादा अल्बर्ट आइन्स्टाईन म्हणतो की E=mc², एनर्जी कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉइड, सम टोटल ऑफ एनर्जी इन द युनिवर्स इज ऑलवेज कॉन्स्टंट, इट ओनली चेंजेस फॉर्म्स. मग आपण त्याचा सत्कार करतो आणि 1922 साली त्याला नोबेल पारितोषिक देतो. म्हणजे आपल्या संस्कृतीमध्ये ह्या उज्ज्वल गोष्टी ऑलरेडी सगळ्या सांगितलेल्या आहेत. क्वांटम कम्प्युटर्स, आता क्वांटम एन्टँगलमेंटमधनं क्वांटम कम्प्युटर्सची निर्मिती होत आहे. क्वांटम कम्प्युटर म्हणजे सामान्य कॉम्प्युटरला ज्या गोष्टीचा शोध लावायला कैक वर्ष लागू शकतात, क्वांटम एन्टँगलमेंटच्या द्वारे तयार झालेलं क्वांटम कम्प्युटर कितीही क्लिष्ट प्रश्न जो सामान्य कॉम्प्युटरला सोडवायला 50-60 वर्ष लागू शकतात, तो 5 मिनिटामध्ये सोडवणार आहे. हे इथून पुढचं तंत्रज्ञान आहे. करोना व्हायरस आला, इंजेक्शन काढण्यासाठी जगभरामध्ये धावपळ झाली, लगेच इंजेक्शन निघालं का नाही निघालं? व्हायरसचे कॅरेक्टरिस्टिक फीचर्स काय?
त्या व्हायरसवरती एखादी लस काढल्यावरती माणसाला जर ते लसीकरण केलं, मग वयस्कर माणसांवरती काय प्रभाव होईल, शुगरच्या माणसावर काय प्रभाव होईल, थायरॉईडच्या माणसावर काय, बालकांच्या वरती काय, हे परम्युटेशन कॉम्बिनेशन सामान्य कॉम्प्युटरच्या कक्षेबाहेरचं किंवा वेळ खाऊ आहे. क्वांटम कॉम्प्युटर ज्या दिवशी येईल त्या दिवशी तो व्हायरस आणि त्याचे गुणधर्म टाकायचे. जितक्या माणसांचे 5, 25, 50 थायरॉईडचा माणूस, शुगरचा माणूस, वयस्कर माणूस, बालक, एखादा आंधळा माणूस किंवा अनेक ऑपरेशन झालेला, या सगळ्यांचे गुणधर्म त्या कॉम्प्युटरमध्ये फीड करायचे. 5 मिनिटामध्ये कोणतीही लस तयार होऊ शकते. हे क्वांटम कॉम्प्युटरचं येणारं युग आहे. आणि त्याच्यासाठी गरजेचं काय माहिती का? क्वांटम कॉम्प्युटर्ससाठी बहुमूल्य गरजेची गोष्ट आहे विलो चिप. गुगलनी शोधलेली विलो चिप. ही चिप काय आहे तुम्हाला सांगतो. सतत भाषणामुळे थोडासा घसा माझा कोरडा पडतोय. विलो चिप ही गुगलनी चिप काढली. क्वांटम कॉम्प्युटरचा आधार आहे विलो चिप. त्याच्याशिवाय हे कॉम्प्युटर काम करत नाही. ह्या चिपची बेसिक कंडिशन काय माहिती का? ह्याला एकांत लागतो. थोडंही वातावरणामध्ये स्पंदन आले, डिस्टर्बन्स आला तर हे चिप योग्य रिझल्ट देत नाही. मग तेच तर गौतम बुद्ध आणि महावीर भगवान सांगत होते. 7.5 वर्ष गौतम बुद्ध हे वनामध्ये गेले आणि सिद्धार्थचे गौतम बुद्ध झाले, एकांतात बसले, निर्वाण मिळालं. महावीर भगवान हे पण एकांतामध्ये गेले. ध्यान, आपण जे म्हणतो की ध्यान लावून मेडिटेट करून काय होणार आहे, तर विलो चिप सुद्धा सांगते की ध्यान केल्याशिवाय योग्य रिझल्ट मिळत नाही. ही मित्रांनो आपली भारतीय संस्कृती आहे. भारतीय संस्कृतीमध्ये धार्मिक असणं आणि आध्यात्मिक असणं ह्याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तुम्ही हिंदू असाल, भगवद्गीता, रामायण, महाभारत वाचत असाल, मंदिरात जात असाल, पूजा तुम्ही धार्मिक आहात, धर्म पाळताय. मुस्लिम असाल, कुराण वाचताय, मस्जिदीमध्ये जाताय. ख्रिश्चन असाल, बायबल वाचताय, चर्च. हे म्हणजे धार्मिकता. धार्मिकता म्हणजे आध्यात्मिकता नव्हे. माझा आजचा विषय जो आहे तो आहे अध्यात्माची गरज. आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगामध्ये सर्व धर्मांच्या तळाशी असणारं जे तत्व, परमतत्व आहे. उदाहरण द्यायचं तर हिंदू मुलगा आईला आई म्हणतो, उत्तर भारतातला मा म्हणतो, माता म्हणतो, माताजी म्हणतो. मुस्लिम मुलगा त्याच्या आईला अम्मी म्हणतो, ख्रिश्चन मुलगा मदर म्हणतो. तो काही म्हणू किंवा एखादा मुका मुलगा आई म्हणू शकला नाही तरी आईचं त्याच्या बाबतीतलं जे प्रेम आहे ते कुठंही खंडित होत नाही. ते मुळाशी असणारं तत्व हे धर्माच्या पलीकडचं असतं, ते आतलं असतं, ते म्हणजे आध्यात्मिक तत्व. यू कॅन बी स्पिरिच्युअल विदाउट बीइंग रिलिजियस. तुम्ही कोणत्याही धर्माचे नसताना सुद्धा आध्यात्मिक असू शकता. आणि आध्यात्मिक असण्यासाठी धार्मिक असण्याची गरज नाही, मंदिरात जाण्याची गरज नाही. म्हणून मित्रांनो, युरी गागरिन 1961 साली जे कोल्ड वॉर, शीतयुद्ध, हिस्ट्रीचा अभ्यास कोणी केला असेल तर त्यांना माहिती आहे, अमेरिकामध्ये आणि रशियामध्ये कोल्ड वॉर सुरू झालं होतं. आणि कोल्ड वॉरमध्ये त्यांचं जो ध्येय होता तो होता स्पेस, म्हणजे पृथ्वीच्या अंतराळावरती कब्जा करणे. आणि पृथ्वीवरच्या अंतराळामध्ये, स्पेसमध्ये सर्वात प्रथम कोण जाऊ शकतं, कोण यान पाठवू शकतं, म्हणून ती शर्यत सुरू झाली. युरी गगरिन वॉस्टॉक नावाच्या 1961 सालच्या त्या यानाद्वारे पहिला ॲस्ट्रोनॉट जो पृथ्वीच्या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या पलीकडे स्पेसमध्ये गेला आणि काय म्हटलं माहिती का? स्पेसच्या मध्ये युरी गागरिन गेला आणि तिथनं त्यांनी त्या कम्युनिकेशनच्या द्वारे पृथ्वीवरती सांगितलं. एक 5 मिनटं शिवाजी महाराजांचा किस्सा सांगतो अजून. तर त्यांनी सांगितलं युरी गागरिननी की आय कॅन से विथ अफर्मेशन की देर इज नथिंग ॲज गॉड अँड नथिंग ॲज हेवन ओव्हर हिअर. हा यानाने वरती गेला आणि वर्णन ज्ञान सांगतोय की मी आता पृथ्वीच्या वरती आलेलो आहे. इथं देव नावाचं मला कोणी कुठं दिसत नाही. इथं स्वर्ग नरक मला काही दिसत नाही. म्हणजे देवाचं अस्तित्व नाही असं तुम्ही समजा. अरे मग तिथं इतके पैसे खर्च करून जायची गरज काय होती? आमचे एकनाथ महाराज सांगतात की काया ही पंढरी, आत्मा हा विठ्ठल, नांदतो केवळ पांडुरंग. आमच्याकडे कुठे शोधीशी रामेश्वर आणि कुठे शोधीशी काशी, हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी. अरे निरक्षर संत कबीर सांगतात मोहे कहा ढूंढ रे बंदे, मो तो तेरे पास में
नाम है देवल, नाम है मस्जिद, नाम है काबे